त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. का साजरा केला जातो? कारण 28 फेब्रुवारी रोजी सी.व्ही. रमन यांनी एक शोध लावला होता. त्यांच्या शोधामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या नंतर रमन इफेक्ट म्हणून ओळखला गेला. त्यांच्या शोधामुळे इंडियन काउन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने भारत सरकारला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास नियुक्त केले. आता माझ्या या सांगण्यावरून तुम्हाला कळलेच असेल की मी कुठल्या शास्त्रज्ञांबद्दल बोलत आहे. चंद्रशेखर वेंकट रमन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे तामिळनाडूत 7 नोव्हेंबर 1898 आणि त्यावेळी भारतात संसदन सुविधा नसल्यामुळे त्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागणार होते. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांमुळे तसे झाले नाही. त्यांनी 1907 मध्ये इंडियन फायनान्सची परीक्षा दिली. तेथे ते पास झाले. वयाच्या 19व्या वर्षी ते कलकत्त्यातील एका फर्म मध्ये रुजू झाले. पण त्यांनी आपल्या भौतिकशास्त्राबद्दल आपला संबंध कायम ठेवला. ते इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ द सायन्स मध्ये जे रॉयल इन्स्टिट्यूटवर आधारित होते तेथे त्यांनी संगीत वाद्यांच्या ध्वनिकंपावर संशोधन सुरू केले आणि तेथे त्यांनी आपल्या योगदानामुळे आणि सिद्धांतांमुळे नावलौकिक मिळवला. केवळ भारतातच नाही तर युरोपातही त्यांची प्रतिमा पाहून 1917 मध्ये कलकत्त्यातील एका विद्यापीठात त्यांना प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रमन प्रभाव म्हणजेच की रमन इफेक्ट हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण शोध होता. त्या शोधामुळे असं कळतं की या शोध जर त्यांनी लावला नसता तर समुद्राचा पाण्याचा रंग हा निळा का असतो हे आपल्याला कधीच समजले नसते. या शोधामुळे असं कळतं की जेव्हा लाईट पारदर्शी माध्यमातून सॉलिड, लिक्विड आणि गॅस मधून प्रवास करते तेव्हा त्याच्या गुणांमध्ये बदल होतो. त्यांच्या या शोधामुळे त्यांनी भारताचे नाव लौकिक केले. आपल्या विविध शोधांमुळे त्यांनी केवळ भारतालाच नाही तर सगळ्या देशाचे नाव लौकिक केले. केवळ आज रमन इफेक्ट मुळे मेंदूचा कर्करोग ओळखून त्याच्यावर उपचार करता येतात. बॉम्ब आणि आयुर्वेदासारखे पदार्थ ओळखणे शक्य झाले. आज रमन इफेक्ट अनेक शोधांचा पाया बनला. 1954 मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नगरी भारत रत्न देण्यात आला आणि 1957 मध्ये त्यांना लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधामुळे योगदानामुळे आज केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग सर सी.व्ही. रमन यांच्या योगदानाबद्दल ऋणी आहे. आणि मला सांगताना अतिशय दुःख होतोय की 21 नोव्हेंबर 1970 रोजी ते आपल्या संशोधन संस्थेत काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी आपल्या भारताला अखेरचा निरोप दिला. द कलर ऑफ द फ्युचर शीर्षक होऊन गेले या भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात ओळख मिळून गेले. द कलर ऑफ द फ्युचर शीर्षक होऊन गेले या भारताला अखेरच्या श्वासापर्यंत सक्रिय राहून आम्हाला महत्त्व शिकवून गेले. या भारताला मुले योगदान देऊन आमचे ऋणी होऊन गेले. या भारताला मुले योगदान देऊन आमचे ऋणी होऊन गेले. इतक्या शांतपणे माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल आपली मी ऋणी आहे. धन्यवाद.